वास्तुशास्त्र हे ऊर्जेशी संबंधित शास्त्र आहे. घरातील सर्वात महत्त्वाचे स्थान म्हणजेच स्वयंपाकघर. अन्नपूर्णा स्वयंपाकघरात वास करते. तिच्या कृपेने घरात कधीच धनधान्याची कमतरता भासत नाही. स्वयंपाकघरात कुटुंबासाठी अन्न तयार केले जाते. म्हणूनच असे म्हटले जाते की स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवावं. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने स्वयंपाकघर बरोबर असणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु बऱ्याचदा नकळत आपण अनेक वेळा वास्तुनियमांकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचा परिणाम घरातील सदस्यांवर दिसून येतो. वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत की ज्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की स्वयंपाकघरात वास्तुदोष निर्माण होऊ नये म्हणून आपण काही छोटे छोटे उपाय करून वास्तुदोषांपासून दूर राहू शकतो आणि आपल्या कुटुंबाला सुखी आणि समाधानी ठेवू शकतो. तर ते नियम कोणते आहे तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिला नियम आहे, आपला गॅस आणि आपलं जे बेसिन आहे या दोनही गोष्टी एका लाईनमध्ये, एका डायरेक्शनमध्ये किंवा मग एका प्लॅटफॉर्मवरती नसाव्यात. परंतु आपल्या जवळजवळ 90% लोकांच्या घरामध्ये या ज्या गोष्टी आहेत त्या एकाच लाईनमध्ये येतात आणि मग याच्यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत असतो. तर या वास्तुदोषापासून वाचायचं असेल तर आपण काय करू शकतो? जर तुमचा गॅस आणि बेसिन याच्यामध्ये जर 2 फुटांपेक्षा जास्त डिस्टन्स असेल तर घाबरण्याची गरज नाही. अशावेळी अग्नी आणि पाणी हे एकत्र होत नाही किंवा मग एकदमच जवळजवळ येत नाही. परंतु जेव्हा आपला गॅस आणि आपलं बेसिन याच्यामध्ये खूप कमी डिस्टन्स असतो, म्हणजे अगदी तुम्ही भांडी धुत असाल तर ते पाणी गॅसवरती उडू शकतं, इतका कमी डिस्टन्स जर असेल किंवा मग तुम्ही जो पाण्याने हंडा भरून ठेवता किंवा मग कोणतंही पाण्याचं पात्र भरून ठेवता ते आणि गॅस या दोन्हींमध्ये अगदीच कमी डिस्टन्स निर्माण होत असेल तर अशावेळी तुम्ही आपल्या या दोनही वस्तू ज्या आहेत, म्हणजे आपलं जे बेसिन आहे ते आणि गॅस या दोन्हींच्यामध्ये आपण कोणतं तरी इनडोअर प्लांट ठेवू शकता. असं जर इनडोअर प्लांट तुम्ही ठेवत असाल तर वास्तुशास्त्रानुसार जो दोष लागतो, वास्तुदोष लागतो, तर तो दोष कमी होत असतो. तर ज्यांचा सिंक आणि गॅस ओटा हे एकदम जवळजवळ येतात आणि एका लाईनमध्ये असतील तर अशावेळी तुम्ही मध्ये मनी प्लांट म्हणा, स्नेक प्लांट म्हणा किंवा बांबू ट्री म्हणा, असे जे इनडोअर प्लांट आहेत ते नक्की ठेवू शकता आणि वास्तुदोष कमी करू शकता. कारण आपल्या सर्वांना माहीत आहे जल आणि अग्नी या दोनही गोष्टी एकत्र होऊ नयेत. या दोनही गोष्टी जेव्हा एकत्र होतात तेव्हा आपल्याला वाईट परिणाम भोगावे लागतात. तर हा झाला पहिला नियम. त्याच्यानंतर दुसरा नियम आहे की आग्नेय दिशेला आपलं स्वयंपाकघर असावं. पण जर आपलं आग्नेय दिशेला स्वयंपाकघर येत नसेल तर काय करू शकतो? बघा, आग्नेय दिशेला स्वयंपाकघर असणं योग्य आहे, कारण आग्नेय दिशेला जेव्हा स्वयंपाकघर असतं तेव्हा महिलेचं तोंड पूर्व दिशेला होतं आणि पूर्व दिशेला तोंड करून ती स्वयंपाक बनवू शकते. पण वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक घर बनतं असं नाही, कारण सध्याचे बिल्डर लोक जे आहेत ते बऱ्याच प्रमाणामध्ये जवळजवळ 50% तरी वास्तुशास्त्र पाळलं जात नाही आणि त्याच्यामुळे आपण जेव्हा आपल्या घरामध्ये येतो तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो. जर असंही तुमच्या बाबतीत झालं असेल तर तुमचं आग्नेय दिशेला स्वयंपाकघर नसेल तर तुमच्या घरामध्ये जी कोणती आग्नेय दिशा आहे तर त्या आग्नेय दिशेमध्ये तुम्ही नियमितपणे दिवा लावू शकता. नाहीतर एक सोपा ऑप्शन आहे, लाल रंगाचा बल्ब जो आहे तो कंटिन्युअसली तुम्ही तिथे प्रज्वलित करून ठेवू शकता. 0चा बल्ब घ्यायचा आणि तो कंटिन्युअसली चालू राहील. अशा पद्धतीने आपण हा एक महत्त्वाचा उपाय करू शकतो. जर हे दोनही शक्य नसतील तर आग्नेय दिशेला तुम्ही कुंकवाने लाल कुंकू जे असतं त्याने स्वस्तिक काढू शकता किंवा लाल रंग तुम्ही काहीतरी लाल रंगाची गोष्ट जी आहे ती तिथे चिपकवू शकता किंवा मग तुम्ही एखादा लाल टेप येत असेल तर तो लाल टेप त्या आग्नेय कोपऱ्यामध्ये चिपकवू शकता. याच्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये आग्नेय दिशेचा जो दोष निर्माण होत असतो स्वयंपाकघर नसल्यामुळे, तर तो दोष तुमचा दूर होऊ शकतो. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे,
की आपल्या स्वयंपाकघरामध्ये काही गोष्टी आहेत ज्या आपल्या स्त्रियांकडून नेहमी चुकतात आणि नेहमी ही गोष्ट जी आहे ती आपण विसरतो आणि जेव्हा आपण भांडे घासतो त्यावेळी तो दोष आपण प्रत्येक वेळी निर्माण करून घेत असतो. तर त्याच्यामध्ये येतो तवा आणि कढई. तवा आणि कढई या 2 वस्तू अशा आहेत की बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला त्या लगेच दिसता कामा नये. तो एक नियम आहे, परंतु याबरोबरच आणखी एक नियम आहे. तवा आणि कढई हे कधीही आपल्या घरामध्ये पालथे म्हणजे उलटे करून ठेवायचे नाही. आता जेव्हा आपण भांडे घासतो त्यावेळी आपण प्रत्येक वेळी प्रत्येक भांडं जे आहे ते उलटं करून ठेवतो. कारण का तर त्यातलं पाणी जे आहे ते व्यवस्थितरित्या निघून जाईल आणि आपलं भांडं व्यवस्थितरित्या सुकेल. आणि त्याच वेळी आपण ही चूक करतो की आपली कढई असेल, तवा असेल तर हे सुद्धा भांडी पालथी घालतो. परंतु हे अत्यंत चुकीचं आहे. याच्यामुळे सुद्धा घरामध्ये दोष निर्माण होतात आणि आपली आर्थिक परिस्थिती जी आहे ती सुधारण्याऐवजी वारंवार बिघडत जाते. अशा वेळी आपण विचार करतो की हे का होतं माझ्या बाबतीत? तर अशा छोट्या छोट्या चुकांमुळे या गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात. त्याच्यानंतर पुढचा चौथा नियम आहे, जेव्हा तुमचा स्वयंपाक होतो तर त्या स्वयंपाक झाल्यानंतर तुम्ही तसाच तवा, कढई किंवा मग एखादं पातेलं अगदी त्याच्यामध्ये काही नसेल तरीसुद्धा त्या गॅसच्या डोक्यावरती ठेवत जाता. परंतु हा सुद्धा एक दोष आहे. कधीही स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक तुमचा पूर्ण झाल्यानंतर जी शेगडी असेल किंवा चूल असेल किंवा मग तुमचा गॅस असेल तर त्याच्यावरून ज्या काही वस्तू असतील त्या त्याच्या डोक्यावरून खाली ठेवा. त्याच्यावरती ठेवत असाल तर नक्कीच तुमच्या घराला दोष लागत असतात. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे, आपल्या स्वयंपाकघराला जास्तीत जास्त खिडक्या असाव्यात आणि या खिडक्यांमधून हवा जी आहे ती आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये मोकळी आणि खेळती हवा येणं फार महत्त्वाचं आहे. याचं कारण काय आहे की स्वयंपाकघर हे आपण अन्न बनवतो, अन्न शिजवतो आणि तेच अन्न आपण खात असतो. आपल्या शरीरामध्ये जर काही पोषक गोष्टी जाव्या असं वाटत असेल तर त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या वातावरणाशी सुद्धा निगडीत असतात. आणि जे बाहेरचं वातावरण आहे एकदमच बंद रूममध्ये जर तुमचं किंवा एकदमच बंद असं स्वयंपाकघर असेल तर तुम्ही तिथे जो स्वयंपाक शिजवता तो सुद्धा चांगल्या प्रकारे होत नाही. किंवा वास्तुशास्त्र असं सांगतं की आपलं स्वयंपाकघर जे आहे तेथील हवा जी आहे ती नेहमी खेळती असावी. त्याच्यानंतर पुढचा नियम आहे की स्वयंपाकघरामध्ये खूप जण जे आहेत ते डायनिंग टेबल बनवतात. डायनिंग टेबल असणं चुकीचं आहे असं अजिबात नाही, परंतु स्वयंपाकघरामध्ये म्हणजे जो स्वयंपाक बनतो असं म्हटलं जातं की तो नेहमी खाली बसून खावा. तर खाली बसून म्हणजे कुठे? तर स्वयंपाक जर स्वयंपाकघरामध्येच खाल्ला जात असेल तर ते अतिशय उत्तम मानलं जातं. हल्लीच्या काळामध्ये खूप स्वयंपाकघरांची साईज जी आहे ती खूप कमी असते आणि या कारणामुळे शक्यतो ते शक्य होत नाही. परंतु जर तुम्हाला शक्य असेल तर स्वयंपाकघरामध्येच जेवण करावं. याच्यामुळे अन्नपूर्णा माता नेहमी आपल्यावरती प्रसन्न राहते आणि घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कधीही खरकटी भांडी ठेवू नये. हा एक नियम आपल्या सर्वांना माहीत आहे. रात्री झोपायच्या वेळी कधीही खरकटी उष्टी भांडी जी आहे ती तशीच बेसिनमध्ये टाकून ठेवू नका. अशा वेळी लक्ष्मी आपल्या घरामध्ये कधीच प्रवेश करत नाही. त्याच्यानंतर पुढचा नियम आहे, नियम म्हणण्यापेक्षा अतिशय प्रभावी असा उपाय आहे. तुम्हाला जर वाटत असेल की तुमचं स्वयंपाकघर हे अन्नपूर्णा मातेच्या आशीर्वादाने चालावं असं वाटत असेल तर संध्याकाळी जेव्हा तुमचा स्वयंपाक होतो रात्रीच्या वेळी जेवण वगैरे होतं, तुम्ही भांडी वगैरे घासून ठेवता, अशा वेळी तुम्ही एक कापूर आणि त्या कापुरासोबत लवंग जर 2 जाळल्या तर तुमच्या घरातील वास्तुदोष जे आहेत तर ते दूर होतात आणि सर्व बाजूने तुमची भरभराट होत असते. त्याचबरोबर जर तुम्हाला लवंग टाकणं शक्य नसेल तर काहीही हरकत नाही, फक्त कापूरसुद्धा तुम्ही जाळू शकता. पण हा नियम नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला स्वयंपाकघरामध्ये नेहमी कापूर जाळायचाच आहे. त्याच्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा उपाय तुम्ही करू शकता. तर आपल्या घराला जर काही पितृदोष लागलेले असतील तर अशा वेळी पितृदोष कमी होण्यासाठी आपण आपलं जे माठ असेल, हंडा असेल किंवा मग आपलं फिल्टर असेल
म्हणजे जे पाण्याचं स्थान असतं तिथे पितरांचा वास असतो असं म्हटलं जातं. आणि या कारणामुळे तुम्ही रोज आपल्या स्वयंपाकघरामध्ये जिथे पितरांचं स्थान असतं, संध्याकाळी जेव्हा आपण देवाला दिवा लावतो त्याच वेळी आपण त्या स्वयंपाकघरामध्ये जिथे पाणी ठेवलं जातं आपलं, तिथे सुद्धा एक दिवा लावला तर आपल्या घरातील पितृदोष जे आहे ते कमी होतात. आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला चांगले आशीर्वाद देतात. तर या अशा काही अगदी कॉमन आणि छोट्या छोट्या गोष्टी होत्या की ज्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. आय होप दिलेली माहिती तुम्हाला नक्की उपयोगाची ठरेल. धन्यवाद.